हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। चला आज आपण आता छान अशी चटणी बनवू झणझणीत। हे तुरीचे दाणे आहे, हे बघा छान याला धुवून टाकायचं आहे। आणि वाटाणे आहे ओलेवाले, याला आपण स्वच्छ धुवून टाकायचं आहे। आणि आपण दोन्ही मिक्स ताव्यावर भाजून याची आपण चटणी बनवणार आहोत। तुरीच्या दाण्याला आपण छान भाजून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं स्वच्छ। आणि आता याला भाजून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, मीडियम ठेवायचा आहे। हे बघा सोल्याचे आपले छान असा डाग पडलेला आहे आणि खूप जास्त भाजली तर चटणीची चव बदलते। झाले आता आपले अशी भाजून, आता आपल्याला काढून घेऊ प्लेटमध्ये। आता याच तव्यावर आपण वाटाणे पण भाजून घ्यायचे आहे, धुवून घ्यायचे स्वच्छ। छान हलके असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। अशी मिक्स चटणी खूप छान वाटते, नक्की ट्राय करा। कारण मी 2 ते 3 दिवसाला नेहमी करत असते। ज्वारीच्या भाकरीसोबत छान टेस्टी वाटते। यामध्ये खूप सारा असं सांबार आणि लसूण जिरं आणि छान असं तिखट मिरच्या झणझणीत असं छान वाटते चटणी, नक्की ट्राय करसाल। भाजून घ्यायचं याला। हे बघा याला पण छान असे डाग पडायला चालू झाले, सुरुवात झाली। हे बघा आता याला पण आपण काढून घेऊ। तव्यावर थोडं तेल टाकलं मी आणि मिरची अशी तुकडे करून घ्यायचे आहे, नाहीतर मग तेलामध्ये फुटू शकते आणि अंगावर पण उडू शकते। आता याला भाजून घ्यायचं मिरचीला पण। आणि त्याचमध्ये लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आहेत आणि मिरची आहे 5 ते 6। साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। याला असं थोडंसं भाजून घ्यायचं हलकंसं, छान टेस्टी वाटते। डाग पडेपर्यंत मिरचीला भाजून घ्यायचं। अर्धा चमच जिरं आहे, जिरं पण यामध्ये भाजून घ्यायचं। झालं, मी गॅस बंद केला, गरम करून घ्यायचं आहे तव्यामध्ये असं। आणि आता आपण काढून घेऊ मिरची, झाली छान भाजून। हे बघा एकत्रच मिक्स केलेले आहे मी दाणे, दोन्ही वाटाणे आणि तुरीचे दाणे आणि मिरची। आपलं वाटण तयार बनवायचं आहे। आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जाडसर। यामध्ये सांबार भरपूर टाकायचं आहे। आता मिक्सरमध्ये आपण काढून घेऊ। हे बघा असं छान असं जाडसर काढून घ्यायचं आहे। आणि आपली चटणी पण तयार आहे, म्हणजे वाटण आपलं। हे बघा असं। आता आपण याला फ्राय करू। तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलं पण आपण हे वाटण टाकू यामध्ये आधी। छान असं परतून घेऊ। मिरचीचं आहे ना, छान असं परतून घ्यायचं स्लो गॅसवर। आपला ठेचा छान असं परतून गेला आहे, हे बघा झाला। स्लो गॅसवर मी 1 मिनिट परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे दाणे बारीक केलेले टाकायचे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। तेच ते तुरीचे सोले आणि वाटाणे वेगवेगळ्या भाज्या सगळं खाऊन बोर झाले तर अशी चटणी नक्की ट्राय करा, छान वाटते। आणि गरमागरम खायचं, थंड झाला तेवढी टेस्टी वाटत नाही। मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत छान वाटते। आणि तोंडी लावायला पण तुम्ही करू शकता किंवा टिफिनवर पण देऊ शकता, अशी चटणी छान वाटते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकायचं चवीनुसार आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आणखी स्लो गॅसवर। गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे वाफेमध्ये छान असं। आणि आपले सोले पण आपले भाजून होते, त्यावेळी जास्त शिजू नाही दिलं तरी काही फरक नाही पडत, कारण तर आपले दाणे भाजलेले आहे आणि कवळे कवळे होते छान। झाला आपला ठेचा किंवा चटणी म्हणू शकता किंवा ठेचा म्हणू शकता। झाले आपले चटणी तयार, नक्की ट्राय करा। आणि कशी वाटले आपली चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा मला प्लीज। आणि जे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून आहे त्यांना खूप खूप थँक्यू। असे सपोर्ट करत राहा। भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसोबत, ते पण गावाकडल्या पद्धतीनुसार। झाली आपली चटणी तयार, नक्की ट्राय करा।